नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपण पोहोचलेलो आहोत अटल बिहारी वाजपेयी खेळाचे मैदान. आणि आज आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे पुन्हा एकदा भारत माता गोविंदा पथकाने. आणि आज यांचा कंटेंट काहीसा वेगळा आहे. एक स्पर्धा गोविंदा खेळाडूंसाठी. आणि बघूया काय आहे ही स्पर्धा. शैलेशा त्याला जाऊन भेटूया, त्यांचे कोच आहेत त्यांना जाऊन भेटूया डायरेक्टली. आणि एवढे भर पावसामध्ये सुद्धा इथे प्रॅक्टिस चालू बघा पूर्ण. आता इथे मुलं फुटबॉल खेळतात पण तिकडे मुली बघा पूर्ण छत्री वगैरे घेऊन पावसामध्ये आहे. खूप मेहनत आहे गोविंदाची प्रत्येक आपल्या सणासाठी, या थरासाठी. त्याला जाऊन भेटूया आज काय कन्सेप्ट आहे आगळा वेगळा हा. दादाला जाऊन भेटूया आणि त्याच्याकडनं समजून घेऊया आजचा कन्सेप्ट. आपल्याला शिक्षण असू दे, क्रीडा क्षेत्र असू दे, त्या क्षेत्रात मदत कोण करतं तर हे एकमेव व्यक्ती तुमच्यासमोर दिसतात. तुम्ही कबड्डीला पण असता, हंडीला पण असता, अन्य जिल्हा तरी स्पर्धेला खेळायला जाता. पासून सराव होतो तेव्हापासून त्या गोविंदा पथकांना भेट देऊन त्यांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी नवनाथ दळवी सर हे पनवेलला राहतात. ते दररोज सकाळी 4-4, 5-5 वाजता घरी जातात आणि तिथून प्रत्येक गोविंदा पथकाला भेट देण्यासाठी इथे येतात. ते कशासाठी येतात तर त्याचा उद्दिष्ट एकच आहे, तुमचा खेळाडूंचं प्रोत्साहन वाढण्यासाठी. आज ही आगळी वेगळी स्पर्धा आहे. आज भांडूपमध्ये एकमेव आणि मुंबईमधले सर एकमेव असेल बहुतेक की जिकडे सर जातात तिथे फक्त एवढंच केलं जातं, फ्रेम दिली जाते, फोटो काढला जातं, एवढंच केलं जातं. पण ही फ्रेम कशा मार्फत असते, ही कुठल्या मंडळाला सर भेट द्यायला जातात. पण ही फ्रेम कुठल्या मंडळामध्ये न ठेवता आपलं हा जो गोविंदा पथक आहे ह्याच्यामध्ये आपण ती फ्रेम ठेवली जात नाही. आपण ती फ्रेम आपल्याच खेळाडूंना देतो. ती पण कशा पद्धतीने द्यायची ते आपण नियोजन केलेलं आहे, त्या पद्धतीने देतो. जसा आपण चिट्ट्या उडवायचा जो कार्यक्रम ठेवलाय मुलांमध्ये आणि मुलींमध्ये, तो त्यातून जो विनर होतो त्याच्या घरी ती फ्रेम जाते आपल्या भारत माता महिला संघाच्या गोविंदा पथकाच्या नावाने. तसंच त्याचं पूर्ण आज भारत माता महिला संघाला आज मुंबईभर प्रसारित करण्यासाठी, किंवा ह्या भारत माता संघाला कोण ओळखत नव्हतं, याला आज 2025 मध्ये खूप मोठं केलं. ते म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, एकमेव व्यक्तीने मोठं केलं जेणेकरून तुम्ही आज ह्या 2025 आणि हे 524 वर्ष गेले, 24, 23, 22, 21, त्यामध्ये तुम्ही बघतलात की भारत माता हे तुमच्या मर्यादित होतं. पण आज भारत माता हा महिला गोविंदा पथक हा पूर्ण मुंबईभर प्रसारित झाला. हा कुणामुळे तर ओमकार बाईस सरांमुळे. आज तेही उपस्थित राहिलेत. ही जी स्पर्धा आहे ती स्पर्धा लोकांप्रती जनजागृत व्हावी. आज त्यांचाही एक मंडळ आहे, त्या मंडळामध्ये पण ते अनेक स्पर्धा घेऊ शकतात. आणि ह्या ज्या स्पर्धा घडवल्या जातात त्या कुठे घडवल्या जातात तुम्हालाही माहिती आहे. ज्या मंडळामध्ये शिस्त असते, शिस्त पद्धतीने गोविंदा पथक खेळला जातो, तिथंच हे मॅनेज होतं. जिकडे शिस्त नसते तिथं मॅनेज होण्यासारख्या स्पर्धा नाहीत. तुम्हाला माहिती आहे, एखादा कार्यक्रम घ्यायचं झालं तर कुठे थोडासा जे गालबोट लागला तरी त्या कार्यक्रमाचा निराश वाट लागते पूर्ण, असं हे होतं. त्यामुळे आज आपल्याला जे इथे आणले ना पिक्चर मध्ये, ते एकमेव जे युट्यूबच्या मार्फत त्यांचा जो चॅनल बनवलाय त्यांनी, तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे ना, तुम्ही आहेत ना, त्याला ऍड आहेत ना सर्व. त्या चॅनल मार्फत तुमची जनजागृती दररोज केली जाते. तुमचे जे फोटो जातात, तुमच्या व्हिडिओ जातात, तुम्ही कुठे कुठे जाता. तुम्ही आत्ताच जस्ट उत्साही क्रीडा मंडळ मध्ये गेलेलात, तिथे तुमचा जो व्हिडिओ शूट झाला तो तुम्हाला माहिती आहे, तो तुम्ही नाही केलेला व्हिडिओ शूट. जो वरतून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून जो झाला, जो व्हिडिओ तुमचा 5 ताराचा, तो ओमकार बाईसाने आणि त्यांच्या टीमनी केला. त्यासाठी आज तेही परत तुमचा व्हिडिओ शूट करण्यासाठी इथे आले. तर खरंच त्यांच्या मनापासून आपल्या गोविंदा पथकाबद्दलचा आभार. आणि मी असंच दोन्ही सरांना विनंती करतो, असंच तुम्ही आमच्या ह्या महिला गोविंदा पथकाला किंवा साई स्पोर्ट गोविंदा पथकाला मार्गदर्शन करा, जेणेकरून ही मुलं आणि ह्या मुली
जेणेकरून हे तळागाळाच्या गल्ली बोलातून इथे येतात. आज इथे कुणाचं आजूबाजूला या परिसरात घर नाही, पण ही लांबून संख्या येते आणि इथे काहीतरी त्यांना शिकण्यासाठी भेटतं म्हणून ही आज 50-100 ची संख्या जमा होते इथे. तर आज खरोखर तुम्ही हा उत्साह हा टोकाला न्याल हा गोविंदा पथकाचा. आणि हा आजचा दिवस म्हणजे खूप महत्वाचा आहे सर्वांसाठी. स्पर्धा म्हटलं तर तुमचा जोश आहे ना सर्वांचा? नक्की स्पर्धा आवर्जून खेळणार आहात? ठीक आहे, मी नवनाथ दळवी सरांना सांगतो 2 गोष्ट मार्गदर्शन करा. 0% इंजुरी असली पाहिजे. 0% इंजुरी केव्हा होते? ती कडक सराव असतो त्यावेळेस. कडक सराव करायचा आहे. 0% इंजुरी असली पाहिजे. जो गोविंदा सकाळी आपल्यासोबत जो येतो तो तसाच सुखरूपपणे संध्याकाळी परत गेला पाहिजे. त्यासाठी कडक सराव असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला शैलेश दादा कोच जो आहे त्याचा तंतोतंत तो जे काय सांगतो त्याचं तंतोतंत पालन करणं. ठीक आहे, आता मग अशी ऐकलंय मी 5 तासाची प्रॅक्टिस तुमची आहे, नो डाऊट. आहे ते मी थर पाहतो. जसं मला वेळ मिळेल, माझा शेड्यूल असा बिझी असतो, पण वेळात वेळ काढून ते थर पाहत असतो. तुमचे अपडेट घेत असतो. तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाचे कबड्डीचे पण अपडेट घेत असतो. यावर्षी 6 थरासाठी प्रयत्न चाललाय, बरोबर ना? 6 थरासाठी हार्दिक शुभेच्छा. आणि ॲडव्हान्समध्ये गोकुळाष्टमीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. भेटला आमच्या महिला गोविंदा पथकाला की ओमकार बाई सरांसारखं. कारण का खेळाडूंमध्ये एक युट्यूबची मुलाखत बघितल्यापासून त्यांचा उत्साह खूप वाढलेला आहे. तर जरा 2 गोष्ट तुम्ही मार्गदर्शन करा की फर्स्ट टाइम हे सर्व झालंय त्यांच्यासाठी 2025 मध्ये नवीन काहीतरी. नक्कीच नवीन काहीतरी होतं. सगळ्यांसाठी नवीन होतं, आमच्यासाठी तुमच्यासाठी नवीन होतं. बोलेन एवढंच की आता 2025 आहे. 5 तर मागापासून बघितलं मी प्रॅक्टिस चालले. कोच एखाद्याला भेटणारा बरोबर असं म्हणजे मोलाचं आहे. आज शैलेशदासारखे कोच जे आहेत ना चांगली ट्रेनिंग देतात तुम्हाला. आणि एखादा गोविंदा घडवणं त्या दिवशी आपला तुम्ही जो कोलॅप्स दिलेला तो विले पार्लेला सुद्धा पोहोचलाय. हो बरोबर. म्हणजे आम्ही सुद्धा त्यांना आधी मेन्शन केलं, त्यांनी बघितलं नव्हतं, पण जेव्हा तुमच्या थ्रू केला तेव्हा त्यांनी बघितलं. आम्हाला बरं वाटलं की बाबा काहीतरी काम केलं आणि एवढ्या मोठ्या गोविंदापर्यंत आम्ही सुद्धा करत असलेली कामं पोहोचतात आतापर्यंत. आणि येणाऱ्या 2025च्या गोविंदाला 6 तर मानाचे भांडूपचे बाहेर लागले पाहिजेत आणि भांडूपरी सुद्धा लागले पाहिजे भारत माताकडून. ही अपेक्षा आहे यावर्षी. पूर्ण करणार काय? नक्कीच. आणि शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. आणि आम्ही कुठे दहीहंडी संपली म्हणून कॉन्टॅक्ट बंद होणार असं नाही. आज सकाळी आयडी वरून मेसेज आला आम्हाला. तर आमच्या टीमने सांगितलं की नाही आपण थोडा वेळ काढू पण जाऊ. तिथे आपल्याला मान दिला जातो ना तिथे आपण स्वतःहून जाणार. किंवा एखाद्या फेम साठी मोठं व्हायचं असं कुठलं आमच्या हेतू नाहीये. तिथे मानाने सन्मानाने बोलवलं जातं तिथे आम्ही नक्कीच येत असतो. आणि बस एवढंच बोलेन. ठीक आहे, धन्यवाद दोन्ही दादांना दोन्ही सरांना की असंच तुमचा आशीर्वाद मार्गदर्शन राहावा. कारण का आता गेल्या 10 जुलैपासून सराव चालू झाला कमी दिवसात. आज मुला मुलींचे 2 पथकं एकत्र आहेत. गेली 10 दिवस आम्ही बघतोय प्रत्येक खेळाडू आणि मी परिश्रम घेतोय या ग्राउंडला. पण आज खूप सारे मान्यवर येऊन भेटून जात आहेत. सहकार्य सर्वांचंच लाभतंय या गोविंदा पथकाला. असा कोणी नेता कोणत्याही परिचयाचा राहिला नाही की तो इथे भेट देऊन नाही गेलाय. त्यामुळे ह्या खरोखर या गोविंदा पथकाचाही आणि या खेळाडूंचा प्रोत्साहन जो उत्कृष्ट प्रतिसाद होता तो वाढत चाललाय. आणि आज तुमच्यासारखी लोक आम्हाला भेटली तर अजूनही वाढेल आणि एक भांडूपचं नाव नक्की टोकाटोकाला पोहोचेल. जसं मला म्हणायचं आहे आज बाहेर काही मुली 6 लावतात 7 लावायचे ट्राय करतात, तसं भांडूप मध्ये कुणीतरी 6 लावे हेच प्रत्येकाचे स्वप्न आहेत ना. आणि ते पूर्ण करायचेत ना. हे आपले स्वप्न नाही, प्रत्येक भांडूप करायचे स्वप्न करायचे की माझी मुलगी घरातून निघाले ती कुठे फिरायला न जाता कुठे गेम न खेळता ती कुठल्या तरी स्पोर्ट्स क्षेत्रात जाऊन आज ती 6व्या थरावर उभी आहे राणीसारखी. हे प्रत्येकाच्या घरादारात हे नाव आपल्याला कमवायचं आहे. आणि त्यासाठी हे 2 जे मान्यवर आलेत ना हे खास साठी हे तुमच्यासाठी आलेत. आज तुम्ही जसं त्यांनी म्हटलं की एवढूसा जो व्हिडिओचा युट्यूब झाला तो आज पार्ल्यापर्यंत आपण सर्वांनी पोहोचवला पूर्ण मुंबईभर. आणि मी बाईसांना पहिला शब्द दिलेला की माझ्या परीने खूप सारे पोचतील. मी जे वाक्य बोलतो ना ते पोचवण्यासारखे असतात. कारण का आपल्याला पहिलेच आपण आपलं एक ध्येय ठेवलंय मंडळाचं आणि या गोविंदा पथकाचं. कोणाचं कॉम्पिटिशन करायचं नाही आणि कोणाला कधी कमी लेखायचं नाही. आणि हाच उद्दिष्ट घेऊन आपण प्रत्येक छोट्या छोट्या व्यक्तीला तळागाळातून मोठं करतोय.
आणि हे प्रत्येक आपल्या खेळाडूचे स्वप्न आहेत, एक तळागाळापासून वरती जायचं, डायरेक्ट वरती झेप नाही घ्यायची. आज मी जरी झालो तरी तळागाळापासूनच वरती चाललोय. हे कोणामुळे? तर तुमच्या आशीर्वादामुळे सर्वांच्या. मी एकटा मेहनत नाही घेत, आपण सर्व मेहनत घेतोय. ठीक आहे. तर मी आता विनंती करतो की दोन्ही मान्यवरांना की आपण तो स्पर्धेला सुरुवात करू, जो काही स्पर्धेचा पार्ट आहे तो. आणि त्यात आपण विनर आता ठरवू जे काय आहेत ते, की सर्वांना धाकधूक लागले की नक्की मी 30 दिवसात काय केलं, असं असेल ना. धाकधूक आहे का रे? हा, नक्कीच. हे आतून मनातून असं नक्की विनर काय होणार की सरांनी गिफ्ट काय आणलंय, दादानी गिफ्ट काय आणलंय, इकडे सर्वांचं मनोबत चाललंय. तर आपण एक स्पर्धेला सुरुवात करू, जेणेकरून त्या मान्यवरांना पण लवकर जायला भेटेल घरी. ठीक आहे. ज्या चिठ्ठी वाटेल ना त्या चिठ्ठीच्या ठिकाणी जाऊन उभं राहायचं. चिठ्ठी हातात घ्यायची, खोलायची नाही, घ्यायची, उभं राहायचं तिथे फक्त. ठीक आहे. चिठ्ठी वाजवतो तसं जायचं आणि तिथं उभं राहायचं. एका एकाने स्टार्ट करतो. आता मी उभं तू ये. ह्या 2 चिठ्ठ्या ज्या काही राहिल्यात 2-3 खाली, त्याच्यामध्ये जर विनर असेल आणि तुमच्यामध्ये नसेल तर ती स्पर्धा परत घेतली जाणार नाही. तुम्ही त्या स्पर्धेमधून सर्व बाद. त्यातून फक्त आम्ही एकच करणार, ती आमच्याकडे एक पद्धत आहे, ती तुम्हाला नंतर सांगणार. पहिल्या चिठ्ठ्या खोलून बघा. तेव्हा तांबरे बघू नको. हा का, सर्वांनी हात वरती करा. दोन्ही केलात. मी शिटी वाजवेल. शिटी वाजवली ना, चिठ्ठी खोलायची नाही. शिटी वाजवली का लॉंग जायचं थोडस, म्हणजे थोडस, जास्त पण नाही, थोडं लॉंग जायचं, गॅप ठेवायचं. आणि दुसरी शिटी मारली का लगेच चिठ्ठी खोलायची. हा, ए वाज जास्त नाही. खोला. ए खाली टाकू नका. हा ते असू दे. अरे ऐका ना कोण निघाला. काय होता भाई, लक्की विनर निघाला होती. हा विनरची चिठ्ठी दाखव. विनरची कोण, नीट बस ना, नीट बस. म्हणजे चिठ्ठीवर बाकी सगळ्या चिठ्ठ्या ब्लँक असतात, एका चिठ्ठीवर विनर लिहिला. अन्य नंबर ऐका, सरांच्या हस्ते तिला गिफ्ट भेटणार गणपतीचं. सर्वांनी टाळ्या वाजवतात. उत्कृष्ट उत्तेजन खेळाडू
जो आपण डिसाईड केलेला, तुम्हाला माहिती असेल कुणी काय परिश्रम घेतले, काय काय केलं, कोण तयार झालं, तुमच्या माहितीसाठी असेल ना, कोण असेल माहिती आहे ना तुम्हाला? नक्की घेऊ का नाव? नक्की? हा, एवढे खुश आहेत सर्वांना नाव माहिती आहे? हा, घेऊ? या आदित्य इकडे आणि जा परत, नाही तुझं नाव. ठीक आहे, होता का हा नाव? होता ना? ठीक आहे. उत्कृष्ट उत्तेजन खेळाडू म्हणजे ज्याची निवड झाली 2025 चा मानकरी तो मानसी साटम, त्यासाठी टाळ्या वाजवा. तसेच उत्कृष्ट खेळाडू, बरोबर आहे? कोण असेल उत्कृष्ट खेळाडू? हा, तुला हा, कुणाला वाटतं उत्कृष्ट खेळाडू मी असू शकतो? हात वरती करा. हा, धगधग होते काय? ठीक आहे, बघा, उत्कृष्ट खेळाडू म्हणजे ज्याची निवड झाली, ते मग इकडे, अरे हे नको देऊ हिला, तिला कॉन्फिडन्स द्यायचं का नाही? जाऊ दे. अरे हे बोललो तर आता जा परत. ठीक आहे, होती का रे लिस्ट मध्ये तुमच्या उत्कृष्ट? मग कशाला आली सावऱ्यासारखी? ठीक आहे, उत्कृष्ट खेळाडू म्हणजे ज्याची निवड झाली. आता काही जणांनी थोड्या पॉइंट मुळे गेले, तुम्हाला माहिती असेल, पण ज्यांनी खरोखर डाएट प्लॅनिंग पासून सर्व गोष्टी केल्या आणि तुम्हाला त्या माहिती असतील काय केल्या आणि काय नाही कुणी केल्या, ते उत्कृष्ट डिसाईड करून आपण घेतलं. मग त्याच्यात डाएट प्लॅन असू दे किंवा थोडं मुली आणण्याचं असू दे, काही असू दे, थोडासा पाठ हातबळ किंवा कुठला लांबचा प्रवास, येणं जाणं, हे सर्व गोष्टी त्यात येतात. असा तो उत्कृष्ट खेळाडू मध्ये पिऊ खेकडे, ठीक आहे, हिचा नाव आला, ठीक आहे, तो खेकडेच नाव आहे ना मग. हा, ठीक आहे, काही असेल ते खेकडे रेडे काय असेल ते असेल. ठीक आहे, हा, ठीक आहे. पिऊ साठी टाळ्या वाजवा एक, की खरोखर तिने या वर्षाचा, पण पिऊनी पण एवढ्या जोश मध्ये नका जायला, कारण का की काही मुलींनी खूप मेहनत घेतली, पण ते थोडा पॉइंट मुले गेल्यामुळे जे 1च्या काउंट 2च्या काउंट मध्ये खाली आल्या, त्यामुळे हिचा नंबर कुठे लागला गेलाय. आता जर त्या स्थिर असत्या तर त्याच होत्या पहिल्या याला, म्हणून आपण कुठेतरी चेंजेस हे केलंय, त्यामुळे ह्या सर्व पॉइंट नुसार एक पिऊचं नाव आलंय. ठीक आहे, त्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. तुला हे उभं राहते, ठीक आहे, ते तिकडे घाल. ठीक आहे, पुढे झाला, हे खोल. दुसऱ्या हातात घे, हातात घे, हातात घे, दाखव. हा, बोलव लवकर. भाड्याची टी शर्ट कामी आली. हा घे, तुला किट नव्हता ना गेल्या वर्षीचा भारत मातेचा, हा किट घे. तुम्ही तिघीनीच आहे, ठिकाणी सायकल दोघी तिकडे जा, दोघी तिकडे चला. चला तर आता ब्लॉग एंड करण्याची वेळ आलेली आहे. आज पावसाने खूप सारा
कहर केलेला आहे. अक्षरशः ग्राउंडमध्ये सुद्धा पाऊस होता आणि आजचा फंक्शन सुद्धा खूप मस्त होता. प्रत्येक गोविंदा पथकामध्ये अशा प्रकारेच गोविंदाचा सन्मान केला जातो बघायला गेलं तर. आणि सीन असा असतो की इथे या गोविंदा पथकामध्ये जी ट्रॉफी नाही तर जी फ्रेम भेटते गणपती बाप्पाची, ते जे आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडून, तीच फ्रेम गोविंदा पथकामधल्या एका मुलीला दिली जाते. तिचा बेस्ट परफॉर्मन्स असतो. युनिक काहीतरी होता आज भारत मातामध्ये बघायला भेटला. सेम मुलांच्या गोविंदा पथकावर सुद्धा होता. चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर एकदा भारत माता गोविंदा पथकासाठी आणि साईड सोर्स क्लबची एक लाईक येऊन दे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.